मोहोळ शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरेल अशा रीतीने लावलेल्या दुकानांच्या डिजिटल बोर्ड, फ्लेक्स आणि जाहिरात फलकांवर आता मोहोळ नागरिकांना व वाहनधारकांना अडथळा निर्माण करणाऱ्या अशा दुकानदारांना वाहतूक पोलिसांकडून थेट कायदेशीर नोटीस बजावण्यात येत असून नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल। मोहोळ शहरातील अनेक भागात व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी रस्त्यावर किंवा पदपथांवर अतिक्रमण करून धोकादायक पद्धतीने आपापल्या दुकानांचे बोर्ड लावले आहेत। यामुळे रस्त्यावरील रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन वारंवार वाहतूक कोंडी होत आहे। अपघाताचा धोकाही वाढत आहे। त्यामुळे पंढरपूर रोड, हॉटेल लोकसेवा ते जुना टोल नाका आदी ठिकाणी रस्त्यावर लावलेले तसेच रहदारीला अडथळा ठरणारे बोर्ड काढून घेण्यात आले आहेत। रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याची आता मोहोळ पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। एवढेच नव्हे तर यापुढे रहदारीस अडथळा होईल अशा परिस्थितीत रस्त्यावर कोणी बोर्ड लावले अथवा रहदारीस अडथळा निर्माण होईल असे दिसून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच वाहतूक कोंडी व अपघात टाळण्याच्या अनुषंगाने सदरची मोहीम यापुढेही चालू राहील असे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले।